जिल्हा मध्यवर्ती बँकेला 7 लाखांचा दंड, संचालकांना अनियमित कर्जवाटप, व्याज सवलत प्रकरणी रिझर्व्ह बँकेची कारवाई. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालक व त्यांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याबद्दल तसेच ओटीएस योजनेत व्याज सवलत दिल्याप्रकरणी 7 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. नवीन सहकार कायद्यानुसार सहकारी आर्थिक संस्थांमधील संचालक व त्यांच्या संबंधित संस्थांना कर्जपुरवठा करण्याबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने या वर्षापासून या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सांगली जिल्हा बँकेने एका संचालकासह त्यांच्या 5 संस्थांना नियमबाह्य कर्ज दिल्याने रिझर्व्ह बँकेने नोटीस बजावली होती. या नोटीसला सांगली जिल्हा बँकेने 15 दिवसांच्या मुदतीत सविस्तर लेखी उत्तर दिले होते. तसेच या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणीही केली होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने मंगळवारी दिनांक 21 रोजी सुनावणी घेतली. या सुनावणीनंतर आठवड्याभरातच ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने कारभारातील अनियमिततेमुळे राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेला 13 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याच धर्तीवर सांगली जिल्हा बँकेवर ही कारवाई होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर सांगली बँकेला 7 लाखांचा दंड झाला आहे.